नमस्कार मंडळी. गटारी आली आहे म्हटल्यावर बेत तर होणारच ना. आज आपण बनवली आहे एकदम चमचमीत, झणझणीत आणि अस्सल गावरान पद्धतीची गटारी स्पेशल चिकन थाळी. सुक्कं चिकन, रस्सा चिकन, चिकन सूप, कलेजी मसाला आणि चपाती बघून तोंडाला पाणी सुटलंय ना. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी गटारी अमावस्येच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी ना 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. इथे वाटण बनवण्यासाठी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, भाजलेला कांदा, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, खूप सारं खोबरं, धने, जिरं आणि अद्रक लसूण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याचं आपण आता वाटण बनवून घेणार आहोत. पण त्याआधी सुक्या रेसिपी ज्या बनवायच्या आहेत त्यासाठी इथे खूप सारा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व काही साहित्य मी एका साईडला कापून ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर बघा आता मस्त वाटण रेडी करून घेतलं. हे वाटण फक्त रश्श्यासाठी नाही तर सुक्यामध्ये सुद्धा आपण थोडं थोडं ॲड करणार आहोत. पण त्याआधी आता चिकन सूप बनवून घेऊया. कसं बनवायचं चला सांगते. कुकरमध्ये तेल घालायचं, थोडंसं जिरं ॲड करायचं, त्यानंतर कांदा, हिरवी मिरची आणि हळद ॲड करायची, थोडंसं हिंगसुद्धा ॲड करायचं आणि धुतलेलं स्वच्छ चिकन त्यामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं. पूर्ण चिकन मिक्स झालं की मग त्यामध्ये वरतून चवीपुरता मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं. आता पाणी क्वांटिटीनुसार घ्यायचं. पूर्ण जो आपला चिकनचा रस्सा आहे तो आपण ह्या चिकन सूपमध्येच बनवणार आहोत. एक्स्ट्राचं पाणी अजिबात ॲड करणार नाहीत. म्हणून चिकन सूपमध्ये थोडं एक्स्ट्राच पाणी ॲड करायचं. जर तुमच्या घरात सूप पिणारं कोणीतरी असेल तर मग अजून एक्स्ट्रा पाणी थोडंसं ॲड करायचं. बिकॉज आपल्याला यामध्ये रस्सासुद्धा बनवायचा आहे. छान कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि आपलं चिकन सूप रेडी आहे. चला आता कलेजी मॅरिनेट करून घेऊया. कलेजीसाठी जो आपण वाटण बनवलेलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं. थोडीशी लाल मिर्च पावडर, चिकन मसाला, हळद पावडर, कोथिंबीर घालून याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. हवं असेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकतात. याला झाकून 10 ते 15 मिनटं राहू द्यायचं आणि मग नंतर साईडला कढई ठेवायची. कढईमध्ये तेल घातलं की जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि टमॅटो ॲड करायचा. सर्व शॅलो फ्राय करून घ्यायचं. जास्त डीप फ्राय करायचं नाही आहे, फक्त शॅलो फ्राय करायचं आहे. आणि जी मॅरिनेट केलेली कलेजी होती ती यामध्ये ॲड करून द्यायची. सर्व मिक्स करून घ्यायचं. मीठ आपण ऑलरेडी ॲड केलेलं आहे म्हणून मीठ ॲड करण्याची गरज नाही. फक्त कोथिंबीर ॲड करायची आणि कलेजी झाकून फक्त 10 मिनटं शिजू द्यायची. 10 मिनटात आपली कलेजी जी आहे ती बिलकुल रेडी होते आणि आपला कलेजी मसाला जो आहे तो पण इथं रेडी झाला. तोवर इकडं साईडला बघा चिकन सूप डन झालं होतं. आता मी काय करेल, चिकन सूप जे आहे ते साईडला काढून घेईल आणि त्यामधलं चिकन साईडला काढून घेईल. बिकॉज आपल्याला यामध्ये चिकन सुक्कासुद्धा बनवायचा आहे. चला आता रस्सा बनवून घेऊया. कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं आणि त्यामध्ये बनवलेलं वाटण ॲड करायचं. वाटण थोडंसं जास्त ॲड करायचं, ज्यानुसार तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं. त्यानंतर यामध्ये लाल मिर्च पावडर फक्त 1 चम्मच मी ॲड केली आहे. बिकॉज आपण यामध्ये सुक्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत म्हणून वाटणमध्ये जी चटणी आहे ती व्यवस्थित टाकायची. त्यानंतर चिकन मसालासुद्धा मी ॲड केला आणि नंतर मसाला जो आहे ते तेल सोडेपर्यंत त्याला छान फ्राय होऊ द्यायचा. त्याने साईडने तेल सोडलं की त्यामध्ये आपल्याला सूप ॲड करायचं आहे. अशा प्रकारे बघा आपला रस्सा दिसतोय. किती झणझणीत हा रस्सा बनला आहे. तोवर मी साईडला कढई ठेवून त्यावर तेल गरम व्हायला ठेवलं आणि इकडे साईडला रश्श्यामध्ये चिकन ॲड करून घेतलं. आता चला आपण चिकन सुक्का बनवून घेऊया. तेल छान गरम झालं होतं, त्यामध्ये जिरं ॲड केलं, टमॅटो, कांदा आणि मिरच्या हे सर्व काही ॲड करायचं आहे. कोथिंबीरसुद्धा थोडीशी ॲड करून द्यायची आहे. सर्व काही इथं शॅलो फ्राय होऊ द्यायचं आहे. यालासुद्धा फक्त शॅलो फ्राय करायचं आहे, जास्त डीप फ्राय करायचं नाही. बनवलेलं वाटण ॲड करायचं आणि सर्व मिक्स होऊ द्यायचं. झाकण ठेवून 5 मिनटं तरी हा मसाला शिजू द्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये लाल मिर्च पावडर ॲड करायची आणि इकडे बघा झणझणीत चिकन रस्सा जो आहे त्यालासुद्धा उकळी आली आहे आणि खूप टेस्टी आपला रस्सा तयार झालेला आहे. इकडे सुद्धा मी 2 चम्मच फक्त चिकन सूप ॲड केलेला आहे, मसाला चांगला शिजण्यासाठी आणि मसाल्याला एक आगळी वेगळी टेस्ट येण्यासाठी. नंतर यामध्ये शिजवलेलं चिकन जे आहे ते ॲड करायचं. वरतून मीठ ॲड करून कोथिंबीर ॲड करायची आणि इकडे रश्श्यामध्ये सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली. आधीच आपण मसाल्यात कोथिंबीर घातलेली होती म्हणून रश्श्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इकडे चिकन सुक्कामध्ये सुद्धा कोथिंबीर ॲड करायची. सर्व मिक्स करून झणझणीत आपली चिकन थाळी जी आहे ती रेडी आहे. तुम्ही यासोबत सोलकढीसुद्धा बनवू शकतात, पण मी ती काही बनवली नाही कारण माऊमुळे एवढा वेळ मला नसतो. पण मला चिकन थाळी तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून झटपट बनणारी थाळी मी इथं रेडी केली आहे. मस्त चिकन रस्सा, चिकन सूप, कलेजी मसाला, चिकन सुक्का आणि भात
त्यानंतर चपाती, टमॅटो, कांदा आणि लिंबू अशी ही झणझणीत आपली चिकन थाळी जी आहे ती रेडी झाली आहे. झटपट बनते, अगदी सोपी आहे. तुम्हीसुद्धा या गटारीला नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.